डॉक्टर मला पोटात दुखतं. डिटेल्स करूया. पेशंट रुद्र गावण. तुमचं वय, 12. जेंडर, मेल. तुम्हाला काय होतंय? पोटात दुखतं. आणखी काय होतंय? डोकं दुखतं. तर तुम्हाला बाहेरचं खाणं बंद करायला लागेल आणि बॉईल वॉटर घ्यायला लागेल. नेक्स्ट पेशंट. नाव काय आहे तुमचं? अर्पिता. एज काय आहे? 20. जेंडर, कंप्लेंट काय म्हणजे काय होते तुम्हाला? मला छाती पेन चेस्ट पेन खूप होतोय आणि जेव्हा पण मी खोकते कधी कधी रक्त पण बाहेर येतं आणि जेव्हा पण मी झोपते खूप खूप घाम येतो. फीवर आहे पण हो. तुम्हाला ट्युबरक्युलोसिस झालेला असतो. तर मग तुम्हाला मेडिसिन BCG नावाची तुम्हाला एक मेडिसिन आहे. तुम्हाला मेडिसिन घ्यायला लागेल. आणि तुम्ही काय बाहेरचं वगैरे खाता का? मध्ये पार्टी होती म्हणून खूप सारं खाल्लेलं. बाहेरचं खाणं टाळा, म्हणजे खाऊच नका तुम्ही. आणि गरम पाणी पिया उकळून. नेक्स्ट पेशंट. पोटात दुखते डॉक्टर. आणि नाव रौनक पवार. एज 14. जेंडर मेल. तुम्हाला काय होते? पोटात दुखते. आणि अजून काही होते? मग तुम्हाला डिसेंट्री झालं असू शकतं. तुम्ही काही बाहेरचं खाता? तुम्ही बाहेर गेलेला? तुम्ही गरम पाणी पिता? तुम्ही वॉशरूमला गेलेला? मग तुम्हाला डिसेंट्री झाला असू शकतं, झाली आहे. मग तुम्ही गरम पाणी तर पित असता, तुम्ही बाहेरचं खाऊ नका. तुम्ही काहीतरी घ्या स्वतःची. माझे गोळ्या देऊन दिलं ते घ्या मेडिकलमधून. पेशंट, तुमचं नाव? दिव्या मुलगाडकर. तुमचं एज? 40. जेंडर? फिमेल. तुम्हाला कंप्लेंट काय? सर माझे हातपाय खूप दुखतात आणि माझं नाक पण खूप दुखतं आणि मला श्वास पण नाही येत. हे सिम्पटम्स दाखवतात की तुम्हाला स्वाईन फ्लू झालेला आहे. तुम्ही काय बाहेरचा खाल्लेला? तुम्ही फिक्सच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतले? हो. आमच्या बाजूला फिक्स नव्हतं. तर तुमचं सलायवाची टेस्टिंग करायला लागेल लॅबोरेटरीमध्ये. तुम्हाला NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुण्याला जायला लागेल. हॅलो, तुम्हाला पुण्याला जायची काय गरज नाही. माझा फ्रेंड चाललाय तर त्याच्यासोबत मी तुमचे सॅम्पल्स पाठवतो. मग सॅम्पल आल्यानंतर आपण बघूया. तसं तुम्हाला बॉडी पेन होतंय का? हो. मग मी तुम्हाला पेन किलर्स लिहून देतो, ते घ्या. मग तसं तुम्हाला आराम वाटेल. तुमचं नाव? एज? 30. जेंडर? फिमेल. तुम्हाला काय होतं? तुम्हाला फिवर येतो? डोकं दुखतं? सकाळी संध्याकाळी येतो? ताप येतो.
मला वाटतंय की तुम्हाला डेंग्यू झाला तर तुमचे आय सॉकेट पेन होतो. रात्री झोपताना आपण लॅब टेस्ट करून घेऊया. मी तुम्हाला आता मेडिसिन लिहून देतो. तुम्ही या मेडिसिन बाहेरून घ्या. काळजी घ्या. नाव एज काय झालं तुम्हाला? तुम्हाला डॉग बाईट केलेलं कधी केलेलं? मग तुम्हाला आधी यायला पाहिजे होतं. सो आता थोडा म्हणजे तुमचा डिसीज आहे तो वाढला, तुमच्या ब्रेनपर्यंत गेलाय. आणि तुम्हाला असं बिहेवियरमध्ये काय चेंज होतं तुमच्या? बिहेवियरमध्ये काय चेंज? सर थोडंसं ॲग्री आणि फिवर. सो तुम्हाला रॅबीजच झाला असेल. मी त्या वॅक्सिनची नावं देतो, त्या टाईम टू टाईम जसा डोस असेल तसा घ्या आणि मग टेक केअर. अर्थ 13 years. मला हार्टमध्ये पेन होते आणि बॉडीमध्ये अनकंट्रोल क्रॅम्प्स. डेली नाही पण वीकमध्ये 2-3 रात्री म्हणजे असं झोप नाही पूर्ण होत. 10-11 तास आपका ब्लड सैंपल लेते हैं और फिर आप जब तक तुमचं नाव बोला. वैशाली नमस्कार. एज, कंप्लेंट काय? माझ्या लेग्समध्ये क्रॅम्प्स येतात आणि मला vomiting होतं. तर तुम्ही बॉईल वॉटर तुमचं नाव काय? काय एज आहे? 20. काय होतंय? मला गिरायला प्रॉब्लेम येतोय आणि व्हॉइस नीट नाही. ओके, व्हॉइस कसा निघतोय? म्हणजे आवाज भरलेला निघतोय, त्रास होते बोलताना? ओके, खाताना वगैरे काय त्रास होतोय? टोचतंय कशाला? तुमच्या तोंडामध्ये खाले वगैरे खाले? काही ओके, तुम्ही ड्रिंक करता? तुम्ही स्मोकिंग वगैरे करता? कधी कधी नाही. तुमच्याकडे काय असेल सिगरेट वगैरे तर मला दाखवा, खोटं बोल नका. तुम्ही सिगरेट नका पिऊ, तुमचे छाले ह्याच्यामुळेच वाढले. ठीक आहे? बरं, तुमचं नाव काय? तुमचं एज काय? 40. काय कंप्लेंट तुमची? काय होतं तुम्हाला? मला जेवायला प्रॉब्लेम वगैरे गिरायला प्रॉब्लेम होतो.
सिगरेट ड्रिंकिंग वगैरे असं करता तुमच्या तोंडामध्ये छाले वगैरे आलेत काय हां तुम्ही ड्रिंक करता तेव्हा तुम्हाला छालाचा त्रास होतो नाही ते छाले खाताना तुम्हाला त्रास होतात हां तुमचं थोडं दुखतं तुम्हाला बायोप्सी टेस्ट करावी लागेल कॅन्सर आहे की नाही बघायला सिम्पटम्स तर सगळेच कॅन्सरचे आहेत पण आपण बायोप्सी टेस्ट करूया त्यामध्ये तुमचे जे छाले आले ते कसं थोडंसं पार्ट कट करून त्याची टेस्ट करतील आणि त्यामधून समजेल तुम्हाला कॅन्सर आहे की नाही कॅन्सर असेल तर आपल्याला ट्रीटमेंट पुढची करायची टेस्ट किती दिवसापर्यंत टेस्ट किती दिवसापर्यंत टेस्ट 3-4 दिवसात येईल आज आपण तुमची टेस्ट करूया आणि तुम्ही दारू तंबाखू वगैरे खाणं सोडा थोडे दिवस तरी पुढचं आपण पुढे बघूया कॅन्सर नसेल तरी हे खूप तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही आहे त्यामुळे खाऊ नका हा तुमची उद्या 10 वाजताची अपॉइंटमेंट आहे तुम्ही येऊ शकता नेक्स्ट नाव काय तुमचं शुभम एज 14 काय होते तुम्हाला सर मला वॉमिटिंग होते अजून चक्करचं वाटतंय जेव्हा मी वॉशरूमला जातो ना तेव्हा मला पेन होतंय जाड कपडे घालायला होत नाही एवढं सगळ्यांनी असं वाटते की तुम्हाला एड्स झाला HIV व्हायरस असं करू आपण तुमचा सगळ्यांना टेस्ट करून लॅबमध्ये पाठवूया म्हणजे तुमचा एलिजा टेस्ट करू तिथपर्यंत मी तुम्हाला ना थोड्यासाठी आता हे देतो मेडिसिन हे तुम्ही घेत जा आणि हा बाहेरचा बियाचं खाऊ नका गरम पाणी पिया ओके नेक्स्ट पेशंट नाव तुमचं एज 40 कंप्लेंट काय तुम्हाला म्हणजे काय होतं मला ना असं स्पिटिंग करताना ना पफमध्ये ब्लड येतो आणि ब्रिदिंगला प्रॉब्लेम होतो आणि वीकनेस येतात मला फिवर वगैरे काय आहे नाही फीवर नाही चालत तर मग हे सगळं तुम्ही लक्षणं बघितल्यावरती असं वाटेल की तुम्हाला ट्रबल झालेला असू शकतो तर मग आपण एक टेस्ट करूया तुमची तर मग त्याच्यामध्ये आपण बघूया की तुम्हाला ट्रबल झाले की नाही तोपर्यंत तुम्ही BCG वॅक्सिन घ्या आणि डॉट मेडिसिन घ्या एक संध्याकाळी आणि एक दुपारी तर आणि तुम्ही त्या बाहेरचं खाता हा म्हणजे असं जॉबवरून सुटलं असं बाहेरचं खाणं टाळ म्हणजे खाऊच नका आणि ऑइली स्पायसी काय खाऊ नका नाव वैष्णवी म्हणून काय एज 12 तुमची काय कंप्लेंट आहे मला मी आधीच्या डॉक्टरांकडे गेलेली दोन डॉक्टरांकडे गेलेली तर मग त्यांनी मला रिपोर्ट्समध्ये दाखवले मला उद्या चावलेला 3 महिने झाले तर मग त्यांनी मला ते रिपोर्ट्समध्ये दाखवलेलं की मला कुठला आजार झाला नाही आहे आणि मी ठीक आहे ते नंतर त्याचे सिम्पटम्स थोडे नंतरच दिसतात त्यांनी हे नॉर्मल टेस्ट केलेला त्यात असं काही दिसलं नाही आता तुम्हाला काय होतं म्हणजे काय तुम्हाला वाटतंय मला पाण्याची भीती वाटते म्हणजे ते थोडं तुमचं वाढले तो डिसीज आणखीन काय असं होतं बिहेवियरमध्ये चेंज होतं हां कुठलं म्हणजे असं काय होतं बिहेवियरमध्ये असं रागेतलेलं खाणं काय करावं ओके सो आपण एक वॅक्सिनचा डोस देऊ 4 वॅक्सिन ते तुम्ही जसं जसं डेट्स नंतर मी तुम्हाला देईन त्या डेट्सवर येऊन वॅक्सिन मी घेऊन जा आणि तुम्हाला बेड रेस्ट घ्या ज्या दिवशी वॅक्सिन घ्यायची तिथे असं म्हणजे बर्फाने शेका थोडं आणि ऑइली हे सगळं फूड बंद करा आणि कुत्र्यांची थोडी मस्ती कमी करा